बऱ्याच वेळा बसून प्राणायाम करताना आपली कंबर दुखते, आपली पाठ खूप वेळ सरळ ठेवणं आपल्याला जमत नाही आणि त्यामुळे काही वेळाने आपलं मन देखील कंटाळायला लागतं. काही लोक आजारी असतात, काहींना खूप थकवा असतो, तर काहींना बसून श्वसनच जमत नाही. त्यामुळे आपल्या या सगळ्या तक्रारींसाठी मी आपल्याला आज अतिशय सोपी पण प्रभावी अशी श्वसन पद्धत सांगणार आहे. आणि या श्वसन पद्धतीचं नाव आहे तडागासनामध्ये झोपून करायचं दीर्घ श्वसन. तर आज या व्हिडिओमध्ये आपण हे दीर्घ श्वसन करण्याची योग्य पद्धत काय आहे, त्याचे सायंटिफिक दृष्टिकोनामधून आपल्या शरीरावर कोणत्या प्रकारचे परिणाम होतात, हे दीर्घ श्वसन किती वेळ करावं, केव्हा करावं, या सर्व गोष्टींची विस्तृत अशी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपणा सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात आपल्या श्वसनाच्या या अद्भुत प्रवासाला. तडागासन या स्थितीमध्ये दीर्घ श्वसन ही जी श्वसन पद्धत शिकण्यापूर्वी आपण ही पद्धत कशा पद्धतीने शिकणार आहोत तर ते थोडक्यात टप्प्यामध्ये समजून घेऊयात. तर सगळ्यात सुरुवातीला आपण तडागासन ही स्थिती कशी घ्यायची आहे ते पाहणार आहोत. एकदा ही स्थिती घेतल्यानंतर यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये श्वसन ध्यान कसं करायचं ते समजावून घेणार आहोत आणि यानंतर आपण या स्थितीमध्येच दीर्घ श्वसन या प्रक्रियेचा अभ्यास करणार आहोत. तर या 3 टप्प्यांमध्ये आपण ही श्वसन क्रिया, दीर्घ श्वसनाची प्रक्रिया समजावून घेणार आहोत. आता दीर्घ श्वसन म्हणजे नेमकं काय आहे तर ह्या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण सुरुवातीला हे श्वसन समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला नक्कीच याची मदत होईल. तर सगळ्यात सुरुवातीला आपण आता आपलं हे श्वसन सुरू करण्यासाठी तडागासन स्थिती कशी घ्यायची ते पाहूयात. तर तडागासन हे क्रिया करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये इथे यावं लागणार आहे. तर आपण आता पाठीवर झोपल्याची स्थिती घेऊयात. आता शयन स्थिती म्हणजे पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून आपण सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तडागासन ही स्थिती घेणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपले दोन्ही पाय या प्रकारे गुडघ्यात वाकून आपल्या जवळ आणायचे आहेत. पाय जवळ आणताना दोन्ही पायाच्या चवड्यांमध्ये आणि गुडघ्यामध्ये आपल्याला साधारणतः एक 8 ते 10 इंचाचं अंतर ठेवायचंय. इंचामध्ये कळत नसेल तर साधारणतः आपल्या हाताचा आपण अंदाज घेतला तर कोपरापर्यंत आपला हात जेवढा आहे साधारण तेवढं अंतर आपण दोन्ही पायामध्ये ठेवलं तरी चालणार आहे. आता एकदा या प्रकारे पाय जवळ घेतल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्याला घडी घातल्याप्रमाणे आपल्या डोक्याच्या वर या पद्धतीने असे ठेवायचे आहेत. तर हात ठेवताना हातामध्ये कोणत्याही प्रकारचे ताण राहणार नाहीत याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि खांदे आपले हात पूर्णपणे सैल सोडायचे आहेत. तर हे झालं तडागासन. तर आता आपण आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूयात, ते म्हणजे आता तडागासनामध्ये सुरुवातीचं श्वसन ध्यान. तर त्यासाठी सावकाश आपले डोळे बंद करा. आता तडागासन ही स्थिती घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू आपल्या शरीराची जाणीव करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर आपल्याला कुठे ताण जाणवत असेल तर तो भाग आपल्याला रिलॅक्स करायचा आहे. तर या स्थितीमुळे आपल्या पाठीचा पूर्ण भाग जमिनीवर टेकलेल्या स्थितीमध्ये येणार आहे. तर हळूहळू आपलं सगळं शरीर रिलॅक्स करायचंय. आपले पाय, कंबर, पाठ, दोन्ही हात पूर्णपणे रिलॅक्स. आता हळूहळू आपलं शरीर शिथिल झाल्यानंतर आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचा प्रयत्न करायचा आहे. आता बंद डोळ्यांनी आपल्याला आपल्या श्वासावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण न आणता फक्त श्वास घेणं आणि सोडणं या क्रियेकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा आहे. या सगळ्या क्रिया करताना आपल्या मनामध्ये साक्षीभाव आणायचा आहे. आता श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येणार आहे आणि श्वास सोडताना आपलं पोट हळूहळू खाली जाणार आहे. तर या सगळ्या क्रिया ज्या आपल्या शरीरामध्ये घडत आहेत त्या फक्त सुरुवातीला तडागासन घेतल्यानंतर
ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर तडागासनामध्ये सुरुवातीला आपण आसन घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर या प्रकारे श्वसन ध्यान म्हणजे आपल्या श्वसनाकडे पूर्णपणे लक्ष एकाग्र करणार आहोत. आता हळूहळू आपलं शरीर पूर्णपणे शिथिल झालंय आणि श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा वेग देखील अतिशय संथ झालेला आहे. तर दीर्घ श्वसनाचा अभ्यास करताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण हे श्वसन ध्यान कमीत कमी 5 मिनिटं तरी करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपलं शरीर आणि मन अतिशय शिथिल होत जाणार आहे. तर हे झालं आपलं श्वसन ध्यान. आणि आता आपण सावकाश आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे म्हणजे प्रत्यक्ष तडागासनामध्ये दीर्घ श्वसन पाहणार आहोत. त्यासाठी आता आपल्याला लक्ष पूर्णपणे आपल्या श्वासाकडे एकाग्र करायचं आहे आणि इतक्या वेळ आपण श्वासावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवलं नव्हतं, ते नियंत्रण आता आपल्याला इथे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे दीर्घ श्वसन करताना आपल्याला श्वास घेणं आणि श्वास सोडणं या 2 क्रिया करताना छाती भरून श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना छातीमधील पूर्णपणे हवा रिकामी होत आहे हे लक्षात घेऊन श्वास सोडायचा आहे. तर आपण तडागासनामध्ये दीर्घ श्वसन करून बघूया. तर सुरुवातीला आपल्याला श्वास घेताना जास्तीत जास्त छाती भरेल याकडे लक्ष द्यायचं आहे. तर सावकाश श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या. श्वास घेताना आपली छाती पूर्णपणे हवेने भरली जात आहे याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आता सावकाश दीर्घ श्वास सोडा. तर श्वास सोडताना आपल्या छातीमधील हवेचा शेवटचा कण देखील बाहेर जात आहे या पद्धतीने पूर्णपणे हवा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण पुन्हा एकदा दीर्घ श्वसनाचं आवर्तन करूया. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. आता सावकाश दीर्घ श्वास सोडा. आपण अजून एक आवर्तन करूयात. आता हे आवर्तन करताना आपण इथे अंक देऊयात. तर मी इथे 1 ते 4 अंक देणार आहे. आपण 4 अंक म्हणेपर्यंत श्वास घ्यायचा आहे. हे अंक आपण मनात म्हणायचे. आता मी प्रत्यक्ष ते म्हणणार आहे आणि 4 अंक सोडेपर्यंत सावकाश श्वास सोडायचा आहे. तर हे 4 अंक म्हणेपर्यंत आपण सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे आणि नंतरचे 4 अंक जेव्हा मी श्वास सोडायला सांगणार आहे तर ते 4 अंक उच्चारेपर्यंत आपण श्वास सोडणं ही क्रिया पूर्ण करायची आहे. तर आपण सुरुवात करूयात अंक देऊन श्वास घ्यायला. तर पुन्हा एकदा दीर्घ श्वसन करण्यासाठी तयार व्हा. आता सावकाश दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 4. आता सावकाश दीर्घ श्वास सोडा. 1 2 3 4. पुन्हा एकदा दुसरं आवर्तन करूयात. सावकाश दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 4. आता सावकाश दीर्घ श्वास सोडा. 1 2 3 4. रिलॅक्स व्हायचंय. सावकाश आपलं नेहमीचं नॉर्मल ब्रीथिंग चालू ठेवायचंय. आता श्वसनावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण न ठेवता संथ श्वसन चालू ठेवायचं.
रिलॅक्स व्हायचंय, सावकाश डोळे उघडायचेत आणि दोन्ही हात जागेवर आणायचे. तर आपण आत्ताच या प्रकारे तडागासनी स्थितीमध्ये म्हणजे पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये दीर्घ श्वसन कसं करायचंय हे आपण पाहिलेलं आहे. तर या प्रकारे तडागासनामध्ये दीर्घ श्वसन करत असताना जर आपल्याला 3 ते 4 श्वास घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जर थकवा जाणवला तर आपण इथे थांबवून आपलं नॉर्मल ब्रिदिंग चालू करायचं आणि पुन्हा तडागासनातलं हे दीर्घ श्वसन करायला प्रारंभ करायचा. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण थोडंसं थांबून परत ते श्वसन सुरू करून असं थांबून पुन्हा श्वसन या प्रकारे हा श्वसनाचा अभ्यास निश्चितपणे करू शकतो. आता मी जसं सुरुवातीला आपल्याला 4 अंकामध्ये श्वास घेऊन 4 अंकात श्वास सोडायला सांगितलं होतं, त्याच पद्धतीने आपण 4 अंकात श्वास घेऊन सरावाने 6 अंकात श्वास सोडणं, तसेच 4 अंकात श्वास घेऊन 8 अंकामध्ये श्वास सोडणं, तर या पद्धतीने देखील ह्या दीर्घ श्वसनाचा सराव करू शकता. तर अशा प्रकारे आपण पाठीवर झोपून तडागासन या स्थितीमध्ये हे दीर्घ श्वसन केलेलं आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये हे दीर्घ श्वसन करताना आपल्याला 3-4 मिनिटातच थकवा येण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेला आपल्याला थकवा आला तर अगदी सुरुवातीला आपण ज्या पद्धतीनं श्वसन ध्यान केलं होतं त्या पद्धतीने संथ श्वसन करत आपण आपलं श्वसन कंटिन्यू करायचंय आणि थोडं रिलॅक्सेशन आलं की पुन्हा दीर्घ श्वसनाकडे आपल्याला वळायचं आहे. तर आता हे दीर्घ श्वसन करायला किती सोपं आहे आणि अगदी आपण कुणीही देखील हे दीर्घ श्वसन करू शकतो. तर हे दीर्घ श्वसनाचे नेमके फायदे काय आहेत तर ते आपण थोडक्यात पाहूयात. तर या दीर्घ श्वसनाचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपलं मन आणि आपली नर्वस सिस्टीम शांत व्हायला मदत होते. त्यामुळे आपलं मन अस्वस्थ होणं, मनाची चिडचिड होणं या गोष्टी कमी होतात आणि आपलं मन हे स्थिर व्हायला लागतं. आता याचा दुसरा फायदा म्हणजे आपली एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढण्यासाठी या दीर्घ श्वसनाची आपल्याला मदत होते. कारण या श्वसनामध्ये आपला श्वास हा खोल झाल्यामुळे आपल्या मेंदूपर्यंत प्राणवायू पोचण्यासाठी मदत होते आणि याचा परिणाम म्हणून मुलांमध्ये अभ्यास करणं किंवा आपण काम जिथे करतो त्या कामाच्या ठिकाणी आपली एकाग्रता वाढण्यासाठी आपल्याला निश्चितच मदत मिळते. आता याचा तिसरा फायदा म्हणजे दीर्घ श्वसनामुळे आपल्या हृदयावरचा ताण कमी होतो. संथ श्वसनामुळे आपल्या हृदयाची धडधड ही संतुलित व्हायला मदत होते आणि आपलं शरीर हे जास्त स्थिर होते. आता चौथा फायदा म्हणजे तडागासन ही स्थिती आपण दीर्घ श्वसनामध्ये घेत असतो आणि त्यामुळे आपल्या पाठीचे, आपल्या मानेचे तसेच आपल्या पोटाचे स्नायू हे सैल व्हायला मदत होते. तडागासन या स्थितीमध्ये आपल्या पोटाचे स्नायू हे घट्ट राहत नाही आणि याचा परिणाम म्हणून आपली पाठदुखी आणि ताण कमी होतो. आता याचा पुढचा 5वा फायदा म्हणजे आपलं श्वसन अधिक खोल आणि परिणामकारक होतं. या दीर्घ श्वसनामुळे आपल्या फुफ्फुसांचा खालचा भाग हा चांगल्या प्रकारे काम करतो, म्हणून दम लागणं कमी होतं आणि आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये प्राणवायू मिळतो. आता पुढचा 6वा फायदा म्हणजे दीर्घ श्वसनामुळे आपली पचनशक्ती सुधारते. आपल्या पोटाशी संबंधित ज्या काही नसा आहेत त्या सक्रिय व्हायला मदत होते. त्यामुळे गॅस, पोटाचं फुगणं हे कमी व्हायला मदत होते. आता पुढचा 7वा फायदा म्हणजे आपल्याला झोप ही खूप चांगली लागते. जर आपण झोपण्यापूर्वी जर दीर्घ श्वसन केलं तर निश्चितच आपल्या झोपेच्या क्वालिटीवर आपल्याला याचा परिणाम जाणवतो. कारण दीर्घ श्वसनामुळे श्वास हा आपल्या मेंदूला शांततेचा संदेश देत असतो आणि त्यामुळे आपल्याला झोप लवकर लागते आणि झोप खोल लागते. आता पुढचा 8वा फायदा म्हणजे आपल्या भावनांवर नियंत्रण यायला देखील दीर्घ श्वसनामुळे मदत होते. राग किंवा भीती वाटणे, ताण निर्माण होणे हे हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्यामुळे आपल्याला निर्णय हे शांतपणे घेता येतात. आता 9वा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे हे झोपून केलेलं दीर्घ श्वसन हे आपल्याला थकवा असतानाही करता येतं. कारण झोपून केलेलं हे श्वसन ज्येष्ठ, आजारी, थकलेले लोक या सर्वांसाठी सुरक्षित आणि करायला अतिशय सोपं आहे. हे दीर्घ श्वसनाचे फायदे आपण पाहिले तर आपल्याला असा प्रश्न पडतो की मग हे दीर्घ श्वसन आपण किती वेळ करायचं. तर सुरुवातीच्या काळामध्ये जसं मी आधी सांगितलं तसं आपण हे 2 मिनिटं किंवा 3 मिनिटापर्यंत करू शकतो. हळूहळू आपल्याला हे दीर्घ श्वसन कमीत कमी 5 मिनिटं आणि जास्तीत जास्त 15 मिनिटापर्यंत करायचं आहे. आपल्याला हे करताना जर थकवा जाणवला तर मध्ये मध्ये संथ श्वसन करायचंय आणि नंतर पुन्हा दीर्घ श्वसन सुरू करायचं आहे. नियमित सरावाने आपल्याला 10 मिनिटं 15 मिनिटापर्यंत हे दीर्घ श्वसन करता येणार आहे. आता हे दीर्घ श्वसन कधी करावं तर सकाळच्या वेळी केलं तर अतिशय उत्तम. तसेच प्राणायामाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण जर हे दीर्घ श्वसन केलं तर आपला प्राणायामाचा पुढचा सगळा अभ्यास करण्यासाठी आपल्याला निश्चितच याचा खूप फायदा होणार आहे. पण तरीही जर रात्री झोपण्यापूर्वी आपण हे दीर्घ श्वसन करू शकता. तसेच आपण थकून आलेले आहात किंवा कुठला एखादा ताण निर्माण झालेला आहे तर अशा प्रसंगात देखील
आपण हे दीर्घ श्वसन निश्चितच करू शकता. जेवणाचे सगळे नियम पाळून आपण या दीर्घ श्वसनाचा अभ्यास नक्कीच करू शकता. आता ही दीर्घ श्वसनाची पद्धत ही कोणासाठी उपयुक्त आहे? तर ही पद्धत विद्यार्थी, ऑफिसमध्ये काम करणारे, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, आजारी किंवा थकलेले अशा सर्वांसाठी हे दीर्घ श्वसन अत्यंत उपयुक्त आहे. तर श्वास म्हणजे फक्त हवा नसून आपल्या शरीराला नैसर्गिक पद्धतीने शांत करणारी एक शक्तिशाली क्रिया आहे. दररोज फक्त 5 ते 10 मिनिटं झोपून जर आपण हे तडागासन केलं तर हळूहळू आपलं शरीर आणि मन हे बदलायला लागतात. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त आपल्याला दीर्घ श्वसन या विषयावर कोणत्याही प्रकारच्या काही शंका असतील तर आपण त्या अवश्य कमेंट करून मला विचारू शकता. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपलं शरीर आणि आपलं मन हे शांत करण्यासाठी तडागासन या स्थितीमध्ये झोपून दीर्घ श्वसन या क्रियेचा सराव करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.